नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा धर्मादाय आयुक्तालयाची सध्या भरती आहे. 179 पदाच्या जागा आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ही जी एक्झाम आहे ही TCS घेणार आहे. त्यामुळे तुम्ही जर धर्मादाय आयुक्त भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड परिपूर्ण अशी एक बॅच आहे. ज्या बॅचची प्राइस आहे फक्त 999 रुपये आणि ही बॅच तुम्हाला मिळणार आहे विश्व मराठी ऍप नंबर 2 वर. इथं 999 तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन ऍप डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला VM ब्रॅकेट मध्ये 2 दिसेल. आता हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण काय की धर्मादाय आयुक्त भरती आहे, ठीक आहे. 179 पद आहेत, चांगले आहेत. त्याच्यापैकी आय थिंक 121 निरीक्षक साठी पद आहेत, चांगले पद आहेत. पगार देखील चांगला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय एक्झाम घेणारे TCS आणि याच्यामध्ये इंग्लिश विषय. आता जिथं ज्या एक्झामला इंग्लिश विषय असतो त्या एक्झामला इंग्लिश हा गेम चेंजर विषय आतापर्यंत राहिलेला आहे. मग या व्हिडिओमध्ये मी विचार काय केला की आतापर्यंत जर TCS ने जेवढ्या काही एक्झाम घेतलेल्या आहेत त्याचं जर आपण प्रॉपर अनालिसिस जर केलं तर आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालयाची जी काही भरती आहे त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश विषयाची तयारी करायला जाल अशा वेळेस तुम्हाला कोणत्या टॉपिक अतिशय महत्त्वाचे, कोणते क्वेश्चन टाइप अतिशय महत्त्वाचे जे तुम्ही प्रॉपर प्रिपेअर करून गेलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालयाच्या भरतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क्स पडतील आणि तुमच्या सिलेक्शनचा मार्ग एकदम सुकर होईल, सोपा होईल. मग आता मी विचार काय केला बघा, इथं आपण जर नीट बघितलं तर आतापर्यंत TCS ने कोणत्या मोठ्या एक्झाम घेतलेल्या आहेत. जर एक ढोबळमानाने मोठ्या एक्झामची जर नावं घेतली आपण तर 2023 मध्ये याच्या अगोदर TCS ने बघा तलाठी भरती घेतली होती, ठीक आहे. तलाठी भरती ही 57 शिफ्ट मध्ये झाली होती. म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर TCS ने महाराष्ट्रामध्ये ज्या काही एक्झाम घेतल्यात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी एक्झाम जर कोणती म्हणायची तर ती असणार आहे तलाठी भरतीची एक्झाम. म्हणजे ज्या वेळेस आपण आता एखाद्या एक्झामला TCS पॅटर्न नुसार सामोरं जाणार आहे, त्याची तयारी करणार आहे आपण त्यानुसार, तर आपण निश्चितच तलाठी भरतीचे क्वेश्चन पॅटर्न बघितले पाहिजेत. कोणत्या टाइपचे क्वेश्चन आले होते, कोणत्या टॉपिक वर जास्त भर दिला होता हे बघणं गरजेचं आहे. याच्यानंतर बघा तलाठी भरती नंतर एक वनरक्षकची भरती होती बघा. ही देखील मी जर चुकत नसेल तर 24 शिफ्ट मध्ये घेतली होती, ठीक आहे. 24 शिफ्ट मध्ये घेतली होती. यानंतर बघा तुम्ही नगर परिषद असेल, ठीक आहे. नगर परिषदेच्या देखील तलाठी आपला TCS ने एक्झाम घेतलेल्या आहेत. यानंतर बघा तुम्ही WCD असेल किंवा WRD इंजिनिअरिंगच्या बेस एक्झाम आहेत, या देखील TCS मार्फत घेण्यात आलेल्या आहेत. मग आता ज्यावेळेस आपल्याला धर्मादाय आयुक्तालय भरतीची तयारी करायची, आपल्याला इंग्लिश विषयाचं प्रिपरेशन करायचंय आणि आपल्याला ते TCS पॅटर्न नुसार करायचंय, तर मग आपण काय केलं पाहिजे अगोदर की या ज्या काही मोठ्या एक्झाम आहेत, आता धर्मादाय आयुक्तालय भरतीला TCS एक्झाम घेताना तो सेम तलाठी भरतीचा पॅटर्न फॉलो करेल का हे आपल्याला निश्चित माहित नाही, किंवा वनरक्षक भरतीचा करेल का हे आपल्याला निश्चित माहित नाही, किंवा नगर परिषदचा किंवा WCD किंवा WRD चा करेल का हे निश्चित सांगता येणार नाही आपल्याला. एक वेळेस ते असं करतील की यातली एखादी एक्झाम फॉलो करतील किंवा या सगळ्या एक्झाम मधले थोडे क्वेश्चन टाइप बनवून ते तुम्हाला धर्मादाय आयुक्तालय भरतीसाठी काय करतील इंग्लिशचा पॅटर्न तयार करून देतील. याच्यामुळे बघा आपण काय केलं की तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती असेल, नगर परिषद, WCD आणि WRD या सगळ्या भरतींचं अनालिसिस करून, यांच्या पेपरचं अनालिसिस करून आपण काही क्वेश्चन टाइप काढले. हे क्वेश्चन टाइप ऍज इट इज मी स्क्रीनशॉट घेऊन इथं आलेलो आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की अशा टाइपचे क्वेश्चन्स या आतापर्यंतच्या एक्झाम मध्ये TCS ने विचारले होते. याच्यावरून आपल्याला अंदाज लावता येईल की येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालयाच्या भरतीसाठी इंग्लिश विषयाची तयारी करताना आपल्याला हे क्वेश्चन टाइप प्रिपेअर करून जायला पाहिजे आणि या क्वेश्चन टाइपला सॉल्व्ह करण्यासाठी इंग्लिशचे कोणते टॉपिक आपल्याला आले पाहिजेत हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये परिपूर्णपणे बघायचंय. आता इथं बघा हा जो काही क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन काय आहे बाबा, इथं गो अंडर द नाईफ म्हणजे इथं तुम्हाला काय विचारलंय, इडियम्स विचारलेले आहेत. म्हणजे बघा तुम्ही जेवढे काही TCS चे एक्झाम बघा त्याच्यामध्ये इडियम्स असतील, ठीक आहे. इडियम्स आणि ज्या काही फ्रेजेस आहेत, ठीक आहे, या फ्रेजेस आणि आणखी एक आहे बघा प्रोवर्ब, याचे कमीत कमी
जर समजा 25 मार्काची एक्झाम असेल, 25 क्वेश्चन असतील, तर मिनिमम 3 तरी विचारलेले आहेत, म्हणजे त्यातले 2 ईडीएम किंवा फ्रेजेस असतील आणि एक काय प्रोवर्ब. मग आतापर्यंत ह्या जेवढ्या काही एक्झाम आहेत याच्यामध्ये आलेले जेवढे काही ईडीएम्स फ्रेजेस आहेत आणि प्रोवर्ब्स आहेत, याचा आपण प्रिपरेशन करायला पाहिजे. पॉइंट हे क्लिअर. आता बघा याच्यानंतर इथं काय दिलंय की तुम्हाला इथं वाक्य पॅसिव्ह मध्ये करणे. जर तुम्ही तलाठी भरतीचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक शिपला मिनिमम 2 क्वेश्चन हे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करण्यामध्ये आलेले आहेत. मग तुम्हाला जर ऍक्टिव्ह पॅसिव्ह करणे तर तुम्हाला 2-3 टॉपिक आलेच पाहिजेत. पहिलं तर महत्वाचं आहे, तुम्हाला वर्ब हा एक चॅप्टर आला पाहिजे आणि तुम्हाला टेन्स हा एक चॅप्टर आला पाहिजे. हे 2 चॅप्टर मिनिमम, हे 2 चॅप्टर जर तुम्हाला आले तर आणि तरच तुम्ही ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह फक्त आणि फक्त मी काय सांगायला तुम्हाला 5 सेकंदामध्ये देखील करू शकता. म्हणजे हा क्वेश्चन टाइप आहे आणि या क्वेश्चन टाइपला सोडवण्यासाठी तुम्हाला हे 2 टॉपिक येणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पुढचा बघा, पुढे काय दिलंय इथं क्वेश्चन आहे आर्टिकल वर. म्हणजे टीसीएस ने आतापर्यंत अशा आर्टिकल वर देखील क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मग आता याच्यासाठी तुम्हाला आर्टिकल अ, आर्टिकल ॲन आणि आर्टिकल द आलं पाहिजे. मग डेफिनाइट साठी काय द एक, इनडेफिनाइट साठी अ किंवा ॲन आहे. मग त्यातही अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आ. जर एखाद्या शब्दाचा उच्चार करताना याच्यापैकी एखादा स्वर आला तर ॲन, अदरवाइज अ. म्हणजे तुम्हाला इथं आर्टिकल चॅप्टरचं देखील प्रिपरेशन करणे आणि हा अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे की टीसीएस याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारते. यानंतर तुम्ही बघा इथं जर तुम्ही बघितलं इथं विल फिनिश, विल बी फिनिशिंग, ऍड फिनिश, फिनिश म्हणजे तुम्हाला टेन्स चॅप्टर वर एरर डिटेक्शन. ठीक आहे. टेन्स चॅप्टर वर काय एरर डिटेक्शन. एरर डिटेक्शनचे जेवढे काही क्वेश्चन्स आतापर्यंत टीसीएस ने विचारलेले त्याच्यामध्ये 2 चॅप्टर 3 चॅप्टर सॉरी मेजर राहिलेले आहेत. एक टेन्स राहिलेला आहे आणि एक राहिलाय तुमचा प्रिपोजिशन आणि एक आहे आर्टिकल. हे 3 चॅप्टर तुम्हाला म्हणजे बाकी चॅप्टरवर विचारतात पण मॅक्झिमम जे एरर डिटेक्शनचे क्वेश्चन आहेत मोस्ट ऑफ टाइम एक तर एरर टेन्स मध्ये असतो किंवा प्रिपोजिशन मध्ये किंवा आर्टिकल मध्ये असतो. आणि लास्टचा पॉइंट काय सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट जे आहे. ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट याच्यावर राहतो. ठीक आहे. मग तुम्हाला टेन्स वर्ब तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट देखील करणं गरजेचं आहे. कारण अशा टाइपचे क्वेश्चन्स टीसीएस आतापर्यंत विचारत आलेले आहेत. नंतर बघा इथं तुम्हाला इथं क्वेश्चन टॅग. ठीक आहे. हे आय थिंक वनरक्षक भरतीचे क्वेश्चन टॅग वर मी विचारते. मग आता हा पॅटर्न फॉलो केला तर धर्मादाय आयुक्तालयाला येणाऱ्या काळात क्वेश्चन टॅग वरही क्वेश्चन येऊ शकतात. क्वेश्चन टॅग चॅप्टर तुम्हाला करणं गरजेचंच आहे. इथं पुन्हा बघा हा जो काही एरर आहे हा बघा प्रिपोजिशन म्हणजे एरर वर 1 नंबर क्वेश्चन त्यांनी विचारतात टेन्स वर आणि 2 नंबर महत्वाचा चॅप्टर काय प्रिपोजिशन आहे. मग इथं प्रिपोजिशन तुम्हाला जमला पाहिजे. इथं बघा आता एरर शोधायचा आहे, नुसतं शोधायचं नाही तर एररला रेक्टिफाय देखील करायचंय आणि इथं टेन्स वर आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं की एरर डिटेक्शन जर तुम्हाला करायचं असेल पक्क जे की टीसीएस मिनिमम 2 ते 3 क्वेश्चन एरर डिटेक्शन वर विचारते म्हणजे विचारतेच. डायरेक्ट एक एरर शोधा किंवा एररला रेक्टिफाय करा एरर शोधून. मग त्याच्यासाठी हे 4 चॅप्टर तर पक्के कराच तुम्ही. टेन्स पुन्हा काय म्हटलं मी तुम्हाला प्रिपोजिशन. ठीक आहे. टेन्स आहे नंतर आहे प्रिपोजिशन. ठीक आहे. आणि आर्टिकल आणि शेवटला सब्जेक्ट वर्बचा ऍग्रीमेंट. अशा टाइपचे क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला एक लक्षात ठेवा क्वेश्चन कोणत्या टाइपचे हे आधीच क्लिअर करा आणि त्या टाइपच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कोणता टॉपिक आला पाहिजे हे असतं एखाद्या एक्झामला सामोरं जाताना एखाद्या सब्जेक्टचं प्रिपरेशन करतानाचं एकदम सटीक नियोजन. मग आता इकडे बघा इथं आहे हे बघा आता इथं तुम्हाला इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगितलंय म्हणजे तुम्हाला स्पेलिंग एरर. ठीक आहे. स्पेलिंग एररचं प्रॉपर प्रिपरेशन करायचंय. मग तुम्हाला जर धर्मादाय आयुक्तालय एक्झामचं प्रिपरेशन करायचंय जेवढे काय आतापर्यंत तलाठी भरती असेल, वनरक्षक भरती, WCD, WRD असेल, नगर परिषद याच्यामध्ये आतापर्यंत आलेले जेवढे काय स्पेलिंग एरर आहेत तेवढे जरी तुम्ही प्रॉपर केले तरी इट विल बी मोर दॅन सफिशियंट फॉर यू. ठीक आहे. मग आता बघा इथं काय आले, इथं आले तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स. ठीक आहे. एक तर ते तुम्हाला वाक्यामध्ये देतील किंवा डायरेक्ट देतील तुम्हाला सिनोनिम आणि अँटोनिम. ठीक आहे. मग अशा वेळेस तुम्हाला आतापर्यंत जेवढे काही आलेले आणि मी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये सांगितलं की इडियम्स, फ्रेजेस, प्रोवर्ब
आणि सिनोनिम्स अँटोनिम्स जर पकडला आपण तर मिनिमम सगळ्यांचे मिळून एक 5 ते 6 क्वेश्चन ते टाकतात म्हणजे टाकतात. मग याचं प्रिपरेशन करताना काय करणे तुम्हाला, आतापर्यंत TCS ने जेवढ्या काही एक्झाम घेतलेल्या त्या सगळ्यांमधले जरी तुम्ही PYQ प्रॉपर केले तरी बी तुमच्यासाठी खूप मदतीचं होऊन जाईल. कारण एवढ्या 57 शिफ्ट तलाठी भरतीच्या, वनरक्षकच्या 24, नगर परिषद असेल, WCD, WRD खूप झाले ते एकदम तुमच्यासाठी मोर दॅन सफिशियंट होतील. सिनोनिम्स अँटोनिम्स या देखील क्वेश्चन टाइपचं तुम्हाला काय करणे, प्रिपरेशन करणे. नंतर बघा इथं बघा पंक्च्युएशन मार्क. ठीक आहे, त्यांनी तलाठी भरतीला ज्यावेळेस TCS ने एक्झाम घेतली मिनिमम 2 है ना, 1 किंवा 2 क्वेश्चन त्यांनी प्रत्येक शिपला पंक्च्युएशन मार्कचे विचारलेले. मग हा जर पॅटर्न फॉलो केला तर मग तुम्हाला धर्मादाय आयुक्तालयाच्या एक्झाम साठी काय करणं गरजेचं आहे की बाबा पंक्च्युएशन मार्कची देखील तयारी करून ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता ह्याला आपण खूप निग्लिजिबल चॅप्टर समजायचो, पण यांनी आता 1-1, 2-2 क्वेश्चन विचारायला चालू केलेत आणि 1-1 क्वेश्चन वरून 1-1 मार्कावरून पोरांचं प्रिपरेशन राहतं. त्यामुळे या चॅप्टर कडे देखील तुम्ही काय करा, कीनफुली बघा. यानंतर बघा आता इथं काय दिलंय, हा एररला रेक्टिफाय करायचंय. ठीक आहे, आय वर डान्सिंग. आता इथं बघा हा टेन्स वरचा एरर आहे, म्हणजे टेन्स चॅप्टर किती महत्वाचा आहे. तुम्हाला एरर डिटेक्शन जर सॉल्व्ह करायचंय जास्त काही न करता तुम्ही टेन्स, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट एवढे 4 चॅप्टर जरी पक्के केले तरी तुम्हाला एरर डिटेक्शन मी सांगतो की जेवढे क्वेश्चन येतील त्यापैकी 90% पेक्षा जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता इकडे बघा इथं काय करेक्टली स्पेल्ड, पुन्हा सेंटेन्स. एक तर तुम्हाला वर्डची स्पेलिंग करेक्ट करायला सांगतील किंवा असं एखादं वाक्य देतील आणि तुम्हाला काय सांगतील की बाबा तुम्हाला करेक्टली स्पेल्ड किंवा इनकरेक्टली स्पेल्ड सेंटेन्स सांगायचे. असं जर टाईप आलं तर सगळं काय करायचं, जे अवघड वाटणारे शब्द आहेत ना पहिले ते चेक करत चला. सोप्या याच्यामध्ये त्याच्या स्पेलिंग मध्ये गडबड करणार नाहीत, ते अवघडवाल्या पार्ट मध्येच काय करतील, गडबड करतील आणि ते एका खाली एक त्यांनी प्रॉपर दिलेले असतात. त्यामुळे जे मोठे अवघड वाटणार आहेत त्यांना अगोदर चेक करायचं. नंतर बघा इथं काय दिलंय, आता हा एक क्वेश्चन टाइप येऊ शकतो कारण की TCS ने जी वनरक्षकची भरती घेतली होती याच्या अगोदर, तर वनरक्षक भरतीमध्ये प्रत्येक शिफ्टला, ठीक आहे, प्रत्येक शिफ्टला त्यांनी 2 पॅराजंबल घेतले होते. ठीक आहे, 2 काय घेतले होते, पॅराजंबल घेतलेलेच होते कंपल्सरी. मग आता जर समजा येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालय भरतीला त्यांनी थोडा बहुत वनरक्षकचा जर पॅटर्न फॉलो केला, ठीक आहे, तर तुम्हाला अशा टाइपचे पॅराजंबल हे येऊ शकतात. हे WCD WRD च्या एक्झामला देखील येऊन गेलेले. काय करतात, तुम्हाला असे 4 वाक्य दिलेले असतात. ठीक आहे, ABCD. ठीक आहे, आणि खाली ऑप्शन दिले बघा CADB, BDCA, ACBD किंवा CBDA. तर मग अशा वेळेस तुम्हाला करेक्ट सिक्वेन्स लावायचा आहे व्यवस्थित पद्धतीने. तर याला तुम्ही ऑप्शन थ्रू जर गेलात तर आणखी बऱ्यापैकी तुम्हाला 50% काम तुमचं ऑप्शन थ्रू होऊन जाते. ठीक आहे, इथं बघा इथं C आहे, इथं C आहे, म्हणजे अशी दाट शक्यता आहे की पहिलं सेंटेन्स C येणार आहे. इथं ऑप्शन त्यांनी देताना आन्सर C नी सुरुवात झालेली, इथं नंतर A आहे, नंतर B आहे. मग तुम्हाला फक्त सेकंड सेंटेन्स शोधायचं राहते, बाकी तुमचं काम आरामात होऊन जाते. तर ह्या टाइपचं देखील या क्वेश्चन टाइपचं देखील तुम्हाला काय करणे, प्रिपरेशन करून ठेवणे. इथं बघा आता इथं वन वर्ड सबस्टिट्यूशन आले बघा, फिअर ऑफ क्लोज स्पेसेस. म्हणजे वोकॅब्युलरी मध्ये पुन्हा एकदा लक्षात घ्या, वोकॅब्युलरी मध्ये तुम्हाला काय काय करणे, PYQ करताना इडियम्स करणे, नंतर तुम्हाला फ्रेजेस करणे, पुन्हा काय करणे, प्रोवर्ब्स करणे, पुन्हा तुम्हाला काय करणे, सिनोनिम्स करणे, अँटोनिम्स करणे, आणि आता एक ऍड झाला काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे, म्हणजे वोकॅब्युलरी सेक्शनचं प्रिपरेशन करताना तुम्हाला हे एवढे सगळं प्रॉपर करणे म्हणजे करणे. आणि हे आतापर्यंत TCS ने जेवढ्या काही एक्झाम घेतलेल्या त्या सगळ्यांमधून जरी तुम्ही केलं तरी तुमच्यासाठी ते काय असणार आहे, पुरेसं असणार आहे. नंतर बघा इथं हा हे पुन्हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, यानंतर बघा आता जर समजा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन विचारलं तर TCS ने आतापर्यंत जे काही रीडिंग कॉम्प्रिहेन्शन विचारलेले हे जास्त मोठा पॅरेग्राफ त्यांनी काय दिला नाही. हे आय थिंक WCD किंवा WRD चा हे क्वेश्चन टाइप आहे. ठीक आहे, त्यांनी विचारलं होतं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, तर त्यांनी एवढा पॅरेग्राफ दिलेला. आता किती लाईनचा आहे, हे 3, 3, 6, 9, 1, 10. ठीक आहे, एक 10-15 लाईनचा ते तुम्हाला पॅरेग्राफ देतील आणि त्याच्यावर
एक 2 ते 3 क्वेश्चन विचार, मिनिमम 3-4 क्वेश्चन तरी विचारले आतापर्यंत. जर येणाऱ्या काळात धर्मादाय आयुक्तालयाच्या भरतीसाठी त्यांनी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन टाकलं तर ते अशा टाईपचे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन टाकू शकतात. त्यामुळे तुम्हाला असे जे छोटे छोटे पॅरेग्राफ आहेत या पॅरेग्राफचं देखील प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मग तुम्ही जे आतापर्यंत जे PYQ ला आलेले त्यांचे जरी तेवढे जरी पॅरेग्राफ तुम्ही प्रॉपर सॉल्व्ह केले आणि एक लक्षात ठेवा, हे तुम्हाला हे सगळ्याला सगळं म्हणजे प्रत्येक लाईन आणि प्रत्येक लाईन मधल्या प्रत्येक वर्डचाच मिनिंग तुम्हाला माहित पाहिजे असं बिलकुल जरुरी नाही. ते कॉम्प्रिहेन्शन आहे, तुम्हाला रीड करायचंय आणि रीड केलेलं कॉम्प्रिहेंड करायचंय. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, फक्त तुम्हाला या 1-2 लाईनला काय म्हणायचंय एवढा एक मिनिंग, एक क्रक्स तुम्हाला काय करायचंय, घ्यायचाय. सगळ्याला सगळं त्यांची देखील तुमच्याकडून अपेक्षा नसते, तर याची देखील प्रॅक्टिस तुम्ही ठेवायला पाहिजे. कारण की काय असते की कोणता क्वेश्चन टाइप येईल हे आपल्याला काय विचारून ते सांगणार नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आतापर्यंत TCS ने जेवढ्या एक्झाम घेतल्या आणि त्या जेवढ्या एक्झाम मध्ये कोणते कोणते क्वेश्चन पॅटर्न आहेत हे मी तुम्हाला सांगायलोय. ठीक आहे, पुन्हा इथं बघा, आता हा इंटरसेक्शन. ठीक आहे, आता इंटरसेक्शनची गरज एकतर फक्त आपल्याला लागते कुठं माहिती का, नॅरेशन मध्ये, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये. पण इथं त्यांनी इंटरसेक्शन वर बी एक क्वेश्चन विचारलेला आहे का एक्झामला. त्यामुळे चालता चालता हे जे काही एक्सप्रेशन आहेत, हॅप्पी असण्याचे एक्सप्रेशन कोणते आहेत, कन्फ्यूज असण्याचे, आश्चर्यचकित असण्याचे एक्सप्रेशन कोणते, किंवा दुःखाचे एक्सप्रेशन कोणते, हे सगळे एकदा तुम्ही प्रॉपर बघून घ्या. कारण की जर असा एखादा क्वेश्चन आला तर उगा आपला एखादा मार्क विनाकारण आपल्या हातून जाऊ नये. ठीक आहे, मग बघा आता या सगळे मी तुम्हाला जे सांगितलं की एवढे सगळे क्वेश्चन टाइप आहेत. ठीक आहे, मग प्रत्येक क्वेश्चन टाइपला सोडवण्यासाठी, व्यवस्थित सोडवण्यासाठी, बरोबर आन्सर येण्यासाठी आपल्याला कोणते टॉपिक प्रॉपर असले पाहिजेत, या सगळ्या टॉपिकचं एकदम प्रॉपर, एकदम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आपण तयार केलेली की आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन टाइप आले आणि जेवढ्या काही क्वेश्चन टाइपला सोडवण्यासाठी जेवढे टॉपिक एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत लागतात, ही असा सगळ्यांचा विचार करून एकदम प्रॉपर अशी आपण एक बॅच तयार केली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. याच्यामध्ये जेवढे काही टॉपिक आहेत प्रत्येक सब्जेक्टचे, आतापर्यंत जेवढ्या टॉपिकवर, जेवढ्या क्वेश्चन टाइपवर TCS ने क्वेश्चन विचारलेले हे सगळे व्यवस्थित पद्धतीने आपण घेतलेले आहेत. ही बॅच आहे तुम्हाला फक्त 999 मध्ये, आणि ही बॅच तुम्हाला मिळेल विश्व मराठी ऍप नंबर 2 वर. तुम्ही जर प्ले स्टोअरला ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला असं VM आणि ब्रॅकेट मध्ये काय दिसल, 2 दिसल. ते एकदा बॅच परचेस करा आणि याच्यामधले जे टॉपिक आपण सिक्वेन्स मध्ये दिलेले, जेवढे काही क्वेश्चन टाइप दिलेले या सगळ्यांचं प्रिपरेशन करा आणि येणाऱ्या काळात जी धर्मादाय आयुक्तालयाची जी भरती आहे याच्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा. ठीक आहे, चला आपण इथेच थांबूया. सगळ्यांना येणाऱ्या एक्झाम साठी ऑल द बेस्ट. थँक्यू.